मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारपासून खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर याही प्रगणकाबरोबर मुरुड अकोल्यात सहभागी. 10 तालुके, 1 महानगरपालिका, 4 नगरपालिका, 5 नगरपंचायती क्षेत्रात सर्वेक्षण. लातूर. मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण लातूर जिल्ह्यात आजपासून सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी मुरुड, अकोला या गावात जाऊन प्रगणकांबरोबर जाऊन सर्व्हेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे उपस्थित होत्या. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील 10 तालुक्यात, 1 महानगरपालिका, 4 नगरपालिका, 5 नगरपंचायती क्षेत्रात हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे प्रत्यक्ष फील्डवर नजर ठेवून आहेत. जिल्हाधिकारी यांना वेळच्या वेळी अपडेट दिले जात आहे. नागरिक सर्वेक्षणासाठी सहकार्य करत आहेत. असेच सहकार्य हा सर्वे होईपर्यंत नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी केले आहे. याबरोबर जिथे कुणबी नोंदी सापडल्या आहेत तिथे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. लातूर तालुक्यात आतापर्यंत 157 प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुढची कार्यवाही सुरू आहे. रेणापूर येथे 16 गावात 496 नोंदी सापडल्या आहेत. त्या अनुषंगाने 1000 अर्ज वाटप केले. आतापर्यंत 103 जणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. पुढील कार्यवाही सुरू आहे. औसा तालुक्यात 3 गावात 14 नोंदी सापडल्या. त्या गावात 100 फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. 4 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित कार्यवाही सुरू आहे. जळकोट तालुक्यातील विराळ या गावी 9 नोंदी आढळून आल्या. तिथे 55 अर्ज वाटप करण्यात आले. 10 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. निलंगा तालुक्यात 7 नोंदी आढळून आल्या. तिथे 21 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील गावात गावसभा घेतल्या. गावात चावडीवर नोंदी प्रसिद्ध केल्या. गावात दवंडी दिली. तहसील कार्यालयात मदत कक्ष, अभिलेख कक्ष सुट्टी दिवशी सुद्धा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील 5ही उपविभागीय अधिकारी यांनी दिली.